Audio Jungle. Audio Jungle. पोषिताचा आधार भीमा आहे, गणतंत्र भारताचा शृंगार भीमा आहे. भांडू नका कुणी रे, नेतेपणास येते. भांडू नका कुणी रे, नेतेपणास येते. साऱ्या गटात त्याचा सरदार भीमा आहे. साऱ्या गटात त्याचा सरदार भीमा आहे. आज आपल्याला भीती घातली जातो, बोलण्यावर बंदी. हे बोललं तर तुमचं अकाउंटशील केलं जाईल, ते बोललं तर अकाउंटशील केलं जाईल. त्यासाठी एक हिंदीतली लाख हमको डराए लाख हमको डराओ हम डरेंगे नहीं. लाख हमको डराए हम डरेंगे नहीं. झूठ को कभी भी सच लिखेंगे नहीं. संजय दादा म्हणतात मी घाबरणार नाही, जे खरं आहे ते मी बोलणार. लाख हमको डराए हम डरेंगे नहीं. झूठ को कभी भी सच लिखेंगे नहीं. कह दो तूफान से पेड़ ऐसे हैं हम. मिटी जाए भले पर झुकेंगे नहीं. मिटी जाए भले पर झुकेंगे नहीं. तर कविता आम्ही भारताचे लोक, आम्ही भारताचे लोक एकच आमची जात. आम्ही भारताचे लोक एकच आमची जात. हातात घेऊन हात करू प्रगतीची सुरुवात. जाती पातीचे कुंपण आता आपण तोडूया. जाती पातीचे कुंपण आता आपण तोडूया. माणुसकीच्या नात्याने एकमेकाची मन जोडूया. माणुसकीच्या नात्याने एकमेकांची मने जोडूया. संविधानाचे रक्षण आपण सर्व मिळून करूया. संविधानाचे रक्षण आपण सर्व मिळून करणे हे आपले कर्तव्य. शिवराय भीमराय यांच्या स्वप्नातले राष्ट्र करूया भव्य दिव्य. यांच्या स्वप्नातले राष्ट्र उभारूया भव्य दिव्य. न्याय आणि समतेचा इथे वाहतो वारा. न्याय आणि समतेचा इथे वाहतो वारा. प्रज्ञाशील करुणेचा हाच विचार सारा. प्रज्ञाशील करुणेचा हाच विचार सारा. शौर्याचा हा वारसा त्यागाची ही गाथा. शौर्याचा हा वारसा त्यागाची ही गाथा. लोकशाहीच्या चरणी आम्ही सदैव झुकू माथा. लोकशाहीच्या चरणी आपण सदैव झुकू माथा. आम्ही भारताचे लोक हीच आमची शान. आम्ही भारताचे लोक हीच आमची शान बाण. प्राणपणाने राखू आम्ही संविधानाचा मान. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय महाराष्ट्र, जय संविधान. बळीराजा असू ही रचना सादर केली आहे. मला एक शेर आठवत आहे की हम ठोकरे खाते हैं पर शान से चलते हैं. हम ठोकरे खाते हैं पर शान से चलते हैं. हम खुले आसमां के नीचे सब ऊंचा करके चलते हैं. मुश्किल तो सांझ है जिंदगी की. आने दो, हम लड़ेंगे, हम उठेंगे और हम जीतेंगे. ये ठान के बस चलते हैं. हम ठोकरे खाते हैं पर शान से चलते हैं. हम खुले आसमां के नीचे सब ऊंचा करके चलते हैं. यानंतर मी पुढच्या कवींना आमंत्रित करते आहे. पप्पू धोंडीराम रोडे सरांबद्दल मला एवढं सांगायचं आहे की दिवाणी आणि सत्र न्यायालय मुंबईमध्ये ते कार्यरत आहेत. ते वक्ता आहेत, कवी आहे. लेखनाच्या माध्यमातून त्यांनी समाजासमोर अनेक वास्तव्य सादर केले आहेत. कविता आहे त्यांची काय सांगू भीमा काय दिलंस तू. काय सांगू भीमा काय दिलंस तू. विचार मंच आणि विचार मंचासमोरील सर्व उपस्थित माझ्या बांधवांना माझा मानाचा स्वाभिमानाचा सप्रेम जय भीम. विचार मंचावरून कविता सादर करतोय. काय सांगू बा भीमा काय दिलंस तू. काय सांगू बा भीमा काय दिलंस तू. गाव तुसा बाहेरच्या जिवंत मुडद्यात श्वास फुंकलेस तू. आणि काय सांगू बा भीमा काय दिलेस तू. काय सांगू बा भीमा काय दिलेस तू. गावच्या वेशी बाहेर
गावच्या वेशी बाहेर सरण आमचं जळत नव्हतं, गावच्या येशी बाहेर सरण आमचं जळत नव्हतं आणि जळण्या वाचून मरण आमचं सडलं असतं. त्या मरणाला आणि सरणाला जीवन हे नाव दिलंस तू. आणि काय सांगू बापमा, काय दिलंस तू, काय दिलंस तू. पोटात भुकेचा वणवा पेटायचा, पोटात भुकेचा वणवा पेटायचा. माय दारोदारी हिंडायची, भाकर माय भाकर. फक्त मायला तेव्हा ठोकर मिळायची, फक्त मायला तेव्हा ठोकर मिळायची. आज त्या भाकरीला आमच्या घरी चाकरी करण्याची ताकद दिलीस तू. आणि काय सांगू बा भीमा, काय दिलंस तू. ही धरणी होती, ही धरणी होती, हे चंद्र होते, हे सूर्य होते, सारे होते. ही धरणी होती, हे चंद्र होते, हे सूर्य होते, सारे होते. तरीही तुझी लेकर अंधारात चाच पडत होती आणि माणसाच्या पंक्तीत कुठंच नव्हती. आज त्या चंद्र सूर्य ताऱ्यांना कवेत घेण्याचं सामर्थ्य दिलंस तू. आणि काय सांगू बा भीमा, काय दिलंस तू, काय दिलंस तू. कविता संपली. शेवटचं जाता जाता वर्गीकरणावर जी काही चालू आहे त्या संदर्भातली एक माझी चारोळी या ठिकाणी सांगतोय की आरक्षणाचं काय, अरे आरक्षणाचं काय, चतकोर भाकरीचा तुकडाही तुझ्या नशिबात नसता. अरे आरक्षणाचं काय, चतकोर भाकरीचा तुकडाही तुझ्या नशिबात नसता. दर अर्ध्या पोटावर आणि पावाच्या तुकड्यावर तुझ्यासाठी भीम माझा लागला नसता, भीम माझा लागला नसता. जय भीम. धन्यवाद. अतिशय सुंदर आणि उत्कट अशी कविता त्यांनी सादर केली आहे. बाबासाहेबांचे उपकार. मानवतेच्या दशदिशा तू भीमा तेजाळलास, मानवतेच्या दशदिशा तू भीमा तेजाळलास. अंधारलेल्या हर वाटा तू भीमा प्रकाशलास, अंधारलेल्या हर वाटा तू भीमा प्रकाशलास. अतिशय सुंदर अशी त्यांनी आपली कविता सादर केली आहे. यानंतर मी माननीय नितीन घोडके सर, माननीय नितीन घोडके वकील म्हणून ते कार्यरत आहेत. एक मिनिट. आम्ही भारताचे लोक पुणे जिल्हा समन्वय म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांचं सक्रिय कार्य करत आहेत. गेले 4 महिन्यापासून मी त्यांची अविरत धावपळ बघते आहे. मी कवितेसाठी बोलवते आहे ॲडव्होकेट नितीन घोडके सरांना. खरं तर ही जी कविता आहे खूप वर्षापूर्वी लिहिलेली आहे. आत्ताच्या परिस्थितीमध्ये बोलावं की नाही, आणि त्यात विशेष म्हणजे तुमच्या समोर बोलावं की नाही, हा मला प्रश्न पडतो. कारण खरं तर तुम्ही सगळे क्रांतिकारी माणसं, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेली सगळी, आणि म्हणून बोलू की नको. कारण थोडंसं वेगळ्या ह्याने परिस्थिती, जी सध्या परिस्थिती आहे, सिच्युएशन आहे, त्याच्यावरती ही कविता लिहितो. कवितेचं नाव आहे समाज. मन तडफडतंय, मन तडफडतंय, मन विचलित होतंय, मन रडतंय, मन गहिवरतंय. तन शहारतंय, तन थरथरतंय, समाजा तुझ्यामुळे, समाजा तुझ्यामुळे. तुझ्या या दयनीय अवस्थेमुळे, तुझ्या या दयनीय अवस्थेमुळे, तुझ्या आत्महत्येरूपी हत्येमुळे, तुझ्या या दयनीय अवस्थेमुळे, तुझ्या आत्महत्येरूपी हत्येमुळे, तुझ्या रिंगटोनच्या आठवणीमुळे, तुझ्या भोतमांगे नावामुळे आणि पाथर्डी गावामुळे मन रडतंय, तन थरथरतंय, समाजा तुझ्यामुळे. मन रडतंय, तन थरथरतंय, समाजा तुझ्यामुळे. तुझ्यातला पॅन्थर मेल्यामुळे. तुम्ही सगळे पॅन्थरच आहेत, हे तुमच्यासाठी नाही. ज्यांच्यातला मेल आहे
त्यांच्यासाठी आहे. तुझ्यातला पॅन्थर मेल्यामुळे, तुझ्यातला बाबा गेल्यामुळे, तुझ्यातला पॅन्थर मेल्यामुळे, तुझ्यातला बाबा गेल्यामुळे, तुझ्यातला गोविंद रायप्पा मेल्यामुळे मन रडतय, तन थरथरतय समाजा तुझ्यामुळे. मन रडतय, तन थरथरतय समाजा तुझ्यामुळे. तुझ्या जयंतीला जागण्यामुळे, तुझ्या जयंतीला जागण्यामुळे, 6 डिसेंबरच्या वागण्यामुळे, तुझ्या जयंतीला जागण्यामुळे, 6 डिसेंबरच्या वागण्यामुळे आणि मंत्री पदाच्या मागण्यामुळे मन रडतय, तन थरथरतय समाजा तुझ्यामुळे. मन रडतय, तन थरथरतय समाजा तुझ्यामुळे. कुठं बाप मंत्रीपदाला लाथ मारली हिंदू कोड बिलासाठी, आणि कुठे आजचे पुढारी म्हणून त्याच्यासाठी होतं. तुझ्या संघटनांच्या संख्यामुळे, तुझ्या संघटनांच्या संख्यामुळे, तुझ्या पक्षाच्या टक्क्यामुळे, तुझ्या संघटनांच्या संख्यामुळे, तुझ्या पक्षांच्या टक्क्यामुळे, तुझ्या नेत्यांच्या लुक्क्यामुळे आणि शासनाच्या धक्क्यामुळे मन रडतय, तन थरथरतय समाजा तुझ्यामुळे. मन रडतय, तन थरथरतय समाजा तुझ्यामुळे. हे आवडलं तर मला सांगा. तुझ्या राजकीय पोळीमुळे, तुझ्या राजकीय पोळीमुळे, तुझ्या खाली मताच्या झोळीमुळे, तुझ्या राजकीय पोळीमुळे, तुझ्या खाली मताच्या झोळीमुळे, तुझ्या गुंडांच्या टोळीमुळे आणि तुटलेल्या मोळीमुळे मन रडतय, तन थरथरतय समाजा तुझ्यामुळे. मन रडतय, तन थरथरतय समाजा तुझ्यामुळे. धन्यवाद. थँक्यू. अतिशय सुंदर आणि उत्कट अशी कविता आपल्यासमोर सादर केली आहे. त्यांचे शब्द जेव्हा आकाशाला भिडतात, जमिनीत रुजतात, पृथ्वीला कवेत घेतात आणि त्यावेळेस सृष्टीला कवेत घेतात, मैत्रीची अगाध व्याप्ती आणि व्यथा वेदना मांडतात, तेव्हा लेखणीला टाहो फुटतात. आणि लेखणीला टाहो फुटणं म्हणजे काय असतं ते आत्ताच तुम्ही सरांच्या कवितेतून ऐकलं. यानंतर मी बोलावते आहे सावित्रीच्या लेखीला नकोसाताई लोखंडे. या अनेक वर्षापासून कवयित्री आहेत, अतिशय सुंदर बुलंद आवाजामध्ये ते गातात सुद्धा. मी मंचावर बोलवते आहे नकोसाताई लोखंडे. जय भीम. मी आता पोचराम कांबळे हे तुमच्या पुढे मांडायचा प्रयत्न करते. लय दिवस झाले, पण इथं अशी संख्या बघून मला असं म्हणावं वाटायला आले की जमलं तर बरं, नाही तर मी दुसरी लगेच घेईन, पण मला माफ करा, पण म्हणू द्या. पोचराम कांबळ्यांची सांगते कथा, पोचराम कांबळ्यांची सांगते कथा. जातीवादी सैतानाने त्याची रचली चिता, तरी तो बोलत होता जय भीम, तरी तो बोलत होता जय भीम, तरी तो बोलत होता. पोचराम जळतच होता, जळता जळता बोलतच होता, जळता जळता बोलतच होता. पोचराम जळतच होता, जळता जळता बोलतच होता. पोचराम कांबळ्यांची सांगते कथा, पोचराम कांबळ्यांची सांगते कथा. जातीवादी सैतानाने त्याची रचली चिता, तरी तो बोलत होता जय भीम, तरी तो बोलत होता जय भीम, तरी तो बोलत होता. त्रिशरणातला पंचशिलेतला, त्रिशरणातला पंचशिलेतला जीवन जगण्याचा मार्ग मी स्वीकारला, जीवन जगण्याचा मार्ग मी स्वीकारला. त्रिशरणातला
नुसती म्हणूच नाही आचरणातही आणावी. बुद्ध धम्मातला अर्थसंगातला, बुद्ध धम्मातला अर्थसंगातला जीवन जगण्याचा मार्ग मी स्वीकारला. जीवन जगण्याचा मार्ग मी स्वीकारला. ज्ञानशील करुणाचे तत्व आचरावे, ज्ञानशील करुणाचे तत्व आचरावे. स्वतःच्या बुद्धीला स्वतः शरण जावे, स्वतःच्या बुद्धीला स्वतः शरण जावे. स्वयं प्रकाशित व्हा शरण जा बुद्धीला, स्वयं प्रकाशित व्हा शरण जा बुद्धीला. जीवन जगण्याचा मार्ग मी स्वीकारला, जीवन जगण्याचा मार्ग मी स्वीकारला. 22 प्रतिज्ञा म्हणजे आहे तरी काय, 22 प्रतिज्ञा म्हणजे आहे तरी काय. आपली आचारसंहिता आहे की गमाय, आपली आचारसंहिता आहे की गमाय. 22 प्रतिज्ञाचं ज्ञान द्या लोखंडे व्हायला, 22 प्रतिज्ञाचं ज्ञान द्या लोखंडे व्हायला. जीवन जगण्याचा मार्ग मी स्वीकारला, जीवन जगण्याचा मार्ग मी स्वीकारला. त्रिशरणातला पंचशिलेतला जीवन जगण्याचा मार्ग मी स्वीकारला. जय भीम जय भीम. अतिशय सुंदर आणि आगळावेगळा असा विषय त्यांनी पहिल्या कवितेत मांडला होता. त्याच्यानंतर दुसऱ्या कवितेत जीवन जगण्याचा सुंदर मार्ग त्यांनी आपल्याला सांगितलं. यानंतर मी बोलवते आहे माननीय दिलीप थोरात यांना. दिलीप थोरात. याने थोतांड मांडलं, याने थोतांड मांडलं. माणसाला माणसाशी मनुवाद्याने लढवलं, माणसाला माणसाशी मनुवाद्याने लढवलं. या भांडवलदाराला याने हाताशीर धरलं, याने हाताशीर धरलं. या गरीब जनतेला, या गरीब जनतेला दादा कर्जात बुडावलं, या गरीब जनतेला याने कर्जात बुडवलं. शेतकरी राजा माझा तो राजाच होतार, तो राजाच होतार. त्या शेतकरी राजाला याने फासावं लटकावलं, त्या शेतकरी राजाला याने फासावं लटकावलं. या प्रामाणिकरणाचा असा खेळ हा मांडला, दादा खेळ हा मांडला. त्या खेळामंदी बेरोजगार घडवला, त्या खेळामंदी बेरोजगार घडवला. रोज रोज नवीन कायदा असं कुठवर चालायचं, दादा कुठवर चालायचं. बहुजनाने एक होऊन, बहुजनाने एक होऊन इव्हेन मशीनला हटवायचं, बहुजनाने एक होऊन इव्हेन मशीनला हटवायचं. जय भीम जय संविधान. कवितेचं नाव आहे बुद्ध पाहिजे. काय म्हणायचं त्यांना ते त्यांच्या कवितेतून ते दर्शवणार आहे योगिनी. कवितेचं शीर्षक आहे बुद्ध पाहिजे. देशप्रेम जागण्या तिरंगा पाहिजे, देशप्रेम जागण्या तिरंगा पाहिजे. प्रज्ञाशील करुण कळणा बुद्ध पाहिजे, प्रज्ञाशील करुण कळण्या बुद्ध पाहिजे. माणसाचा जन्म तरी पुस्तका हो जात, माणसाचा जन्म परी पुस्तका हो जात. शिक्षणाने लावू सद विचारांची वाट, शिक्षणाने लावू सद विचारांची वाट. समतेसाठी हाती संविधान पाहिजे, समतेसाठी हाती
प्रज्ञाशील करुण कळण्या बुद्ध पाहिजे, प्रज्ञाशील करुण कळण्या बुद्ध पाहिजे. आपण संविधानाचे शिल्पकार जसं भीमांना मानतो, तसंच आपण आदरपूर्वक नाम त्यांच्या सहभागी सहपत्नी आपण रमाईंना ह्यांना मागतो. त्यामुळे रमाईंवर 2 कडवी माझ्यातर्फे. ज्ञानाचा दिवा भीमातर, ज्ञानाचा दिवा भीमातर, त्या दिव्याची ज्योत रमाई, जीवनभर झिज ऊनी काया, बनली ती दीनांची आई, बनली दीनांची ती आई. कीर्तिवंत मूर्ती रमाई, कीर्तिवंत मूर्ती रमाई, प्रज्ञा करुणेची ती छाया, मातृत्वाचे काव्य रचले, अशी होती तिची आभाळ माया, अशी होती तिची आभाळ माया. हिम्मत ठेवून तिने घडविला, हिम्मत ठेवून तिने घडविला, जगामध्ये इतिहास नवा, तिच्यामुळे घरी दिनांच्या तेवतो ज्ञानाचा दिवा, तेवतो ज्ञानाचा दिवा. साथ नसती रमाईची, साथ नसती रमाईची, बाबासाहेब घडले नसते, नसते संविधान हाती, गुलामीचे खांदी जोकड असते, गुलामीचे खांदी जोकड असते. जर दिनांचा बाप हो भीमा, जर दिनांचा बाप हो भीमा, माता झाली से रमाई, सुखात नांदे जग हे सारे, भीमा रमाईची पुण्याई, भीमा रमाईची पुण्याई, भीमा रमाईची पुण्याई. धन्यवाद. अतिशय सुंदर अशी रचना रमाईवर त्यांनी सादर केली आहे. रमाई होत्या म्हणून आम्ही आहोत, तू समर्पणाची दीपशिखा रमाई. संविधानावर त्यांनी 2दा उल्लेख केला आहे. संविधान काय असतं? माझ्या शब्दात ते सांगते की सर्व धर्म समभाव समता है संविधान, सर्व धर्म समभाव समता है संविधान, इंसानियत की बुनियाद और एकता है संविधान. फड़कते तिरंगे से बरसता लहरता बहरता, फड़कते तिरंगे से लहराता भारत देश का महान राष्ट्र ग्रंथ है संविधान, भारत देश का राष्ट्र ग्रंथ है संविधान. यानंतर एक कवी आहेत आपल्यासमोर येते हैं, अंकुश सोनवणे. कवी अंकुश सोनवणे. तथागताच्या सहवासात मी सुखात आहे, ना पाखंड ना कर्मकांड मी निवांत आहे. तथागताच्या सहवासात मी सुखात आहे, ना पाखंड ना कर्मकांड मी निवांत आहे. उपकार बा भीमाचे, उपकार बा भीमाचे की त्यांनी आम्हाला बुद्ध दिले, टाकून बुद्धाच्या ओटीत आम्हाला शुद्ध केले, टाकून बुद्धाच्या ओटीत आम्हाला शुद्ध केले. प्रथमतः तथागताला व सर्व परिवर्तनवादी विचारवंतांना अभिवादन करतो, वंदन करतो. आणि मी माझी छोटीशी एक कविता आहे, जी कविता मी आपले संदेश दादा, बबन सरोजा दादा आणि समीर गणवण सरांचा कार्यक्रम होता उल्हासनगरला, आणि तो कार्यक्रम बघून माझ्या अंगामध्ये जी प्रेरणा निर्माण झाली त्याच्यातून मी काही ओळी लिहिलेल्या आहेत, तर त्या मी आपल्या समोर मांडतो की संघर्षाला भिडणारे आम्ही नागवंशी अवलादी आहोत, संघर्षाला भिडणारे आम्ही नागवंशी अवलादी आहोत. अरे जा भीत नाही कोणाला आम्ही आंबेडकरवादी आहोत, अरे जा
हित नाही कुणाला आम्ही आंबेडकरवादी आहोत. रखरखत्या उन्हामध्ये तळपणाऱ्या फौलादी आहोत. अंधारालाही चिरणाऱ्या आम्ही आंबेडकरवादी आहोत. अंधारालाही चिरणाऱ्या आम्ही आंबेडकरवादी आहोत. नका करू भाषा आमच्याशी लढण्याची, नका करू भाषा आमच्याशी लढण्याची. आम्ही लढणारे आहोत. चाळून बघा इतिहास आमचा, हर एक इतिहास गाडणारे आहोत. चाळून बघा इतिहास आमचा, हर एक लढा गाडणारे आहोत. संपल्यात जर का गेलो आम्ही संघर्षातून संपतील आणि संघर्षाच्या वाफा आमच्या सरणातून निघतील. संघर्षाच्या वाफा आमच्या सरणातून निघतील. धन्यवाद. जय हिंद. अतिशय सुंदर अशी कविता त्यांनी सादर केली आहे की लाचारीच्या भाकरीपेक्षा संघर्षाचं विष प्यावं. लाचारीच्या भाकरीपेक्षा संघर्षाचं विष प्यावं. नाभाडणाऱ्या या जगाला विद्रोही होऊन जगावं. यानंतर मी आमचे अध्यक्ष यांना त्यांची सुंदर अशी पहाडी आवाजातील एक कविता सादर करायला आणि सारं मनोगत व्यक्त करायला बोलवते. आदरणीय विजयदादा गायकवाड. खरं तर या सर्व कवींचं आपण सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. आणि प्रामाणिक सुद्धा मी पूर्वी पोतराज म्हणून मला सोडलं आणि ते थोडंफार काय माझ्या रक्तात आहे. आणि मग पुढं ते तुमच्यासारख्या लोकांच्या नादी लागलो आणि मग मी काहीतरी म्हणायला लागलो. तुम्हाला ती कविता वाटते. खरं तर माणूस जे जगतो भोगतो आणि तेच बोलतो त्याला लोक कविता म्हणतात, गाणं म्हणतात. त्यापैकी एक हे मी प्रामाणिकपणे कबूल करतो. आणि म्हणजे आता खरं पाहिलं तर गर्व म्हणून ना इथं उपस्थित जेवढे कवी आहेत ज्यांनी कविता म्हणल्या त्या अत्यंत गुणात्मक होत्या, दर्जेदार होत्या. आणि मला वाटतं बबन दादा समोर असताना हे सगळं आपण त्यांच्या समोर म्हणतोय ही तुमचा कस आहे लक्षात ठेवा. कारण मला त्यांना पण ऐकायचं. पण आता तुमच्यात काय ठरलेलं आहे मला माहीत नाही. कारण मी बबन दादाला ऐकणं हे मी माझं स्वतःचा आनंद मानतो. तर या ठिकाणी पुन्हा एकदा सर्व कवींचं मी मनापासून कौतुक करतो. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आणि मी सगळ्यांना विनंती करतो, खरं तर मी नितीन सरांचं नाव घेताना तुम्हाला आनंद वाटायला पाहिजे. त्याचं कारण आहे मी तुम्हाला सगळ्यांनाच नितीनमध्ये बघतो. त्याचं कारण सांगतो, कुणी गैरसमज करू नका. कारण मला माहिती आहे ना ते माझ्याबरोबर असतं. माझ्याबरोबर रात्रदिवस कोण असतं त्याचंच मी नाव घेणार ना. आणि ज्यांची माहीत नाही त्यांच्यामध्ये त्यांना बघणार. जसं की मी रमात भीमाला पाहिलं, मी रमाईमध्येच भीमाला बघतो. मी वेगळं कधी मानत नाही तुम्हाला. मी रमात भीमाला पाहिलं, मी भीमात रमाला पाहिलं. त्यांच्यासाठी हे जीवन मी वाहिलं र, त्यांच्यासाठी हे जीवन मी वाहिलं. माझ्या छातीत क्रांतीच्या लाटा रे, मी रमाई भीमाचा बेटा. आता खरं सांगतो मी खोटं कधी बोलत नाही. माझं अकाउंट नाही, माझी 1 इंच जमीन नाही. पण या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस मी आहे. त्याला कारण माझा बाप आणि माझी आई रमाई. माझा बाप हा जगातला सगळ्यात श्रीमंत आहे, जगदीशने आता सांगितलं. आणि माझ्या आईबद्दल दादा तुम्हाला सांगतो, कारण तुम्हाला तो हक आहे. मी या जगातली सगळ्यात श्रीमंत महामाता कुणाला मानतो तर ती महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर. दादा सांगतील ते का कसं. तर एकदा बाबासाहेब परदेशात शिकायला असताना रमाईनी स्वतःच्या घामाचे, श्रमाचे आणि कामाचे 13 रुपयाची मनी ऑर्डर ही बाबासाहेबांना पाठवली. सांगा जगामध्ये अशी कुठली स्त्री.
म्हणून मी नेहमी म्हणतो की रमावानी आहे का कोणी, रमावानी आहे का. म्हणजे रमावानी खरं पाहिलं तर दादा तुमच्या रूपात मला बघायचं आहे. रमाई ही इतकी श्रीमंत, इतकी धाडसी. आणि मला सांगा बाबासाहेबांना सांभाळणं, आता नितीन सरांना सांभाळणं ते त्यांच्या पत्नीचंच काम आहे आणि मला सांभाळणं माझ्या पत्नीचं काम आहे. आता माझ्यासारखा फकीर माणूस काय देत बी नाही घेत बी नाही तरी माझी बायको मला सांभाळून घेते. याच्यासारखं जगात कुठलंच आश्चर्य नाही, लक्षात ठेवा. तसं बाबासाहेब रमाईला काय देतो ते आता मी नाही सांगू शकत, कारण मी काही बाबासाहेबाला नाही पाहिलं ना रमाईला पाहिलं. परंतु मी मात्र सांगतो या जगामध्ये सगळ्यात श्रीमंत कोण आहे तर मी महामाता रमाई. आणि मी खरं तर मी नितीन सरांच्या शब्दाला खूप मानतो, कारण मी माझ्यामध्येच नितीन सरांना पाहतो आणि मी सरांमध्येच मी मला स्वतःला पाहतो. आणि याचाच अर्थ आपण सगळ्यांनी एकमेकात पाहिलं पाहिजे. म्हणून तू त्याचं नाव होईल चला माणूस जोडूया. माणूस जोडायचं म्हणजे काय, तथागतांनी हेच सांगितलंय, माणसं जोडण्यासाठीच धम्म आहे. धम्माला उगाचच क्रिटिकल बनवून टाकले लोकांनी. धम्म म्हणजे काय, जो जोडतो बबन दादा तो धम्म, तो जोडतो तो धम्म आहे. आणि जो तोडतो तो अधम्म आहे. दुसरं काय मला सांगा ना. मग आता हे जे सगळा खटोटोप चाललाय दादांचा, नितीन दादांचा, तो आपल्याला जोडण्याचा. आणि हा भारत देश बाबासाहेब आंबेडकर आणि रमाईला अभिप्रेत असणारा करण्यासाठी खरं तर हे स्नेह संमेलन आहे असं मला वाटतं. मग मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, मला 100% माहीत आहे, मगाशी कोणीतरी बोललं की आमच्यापेक्षा समोर असणारे लोक ते बिलत तगडे असतात. हे मला स्वतः माहिती आहे, कारण मी 40 वर्ष समोर बसून लोकांचं ऐकत होतो. एवढं सहन केले लोकांना. तुम्ही महबा चव्हाणला विचारा, महबा चव्हाणच्या सगळ्या कविता माझ्या तोंडपाठ. तर या ठिकाणी मी जे बोलतो ते आपण स्टेजवरच्या सगळ्या लोकांनी आणि समोरच्यातून म्हणण्याचा प्रयत्न करावा. साधं आहे, माझं लय अवघड काही नाही. म्हणा आता, भीमरायाची आम्ही लेकर, म्हणा ना सगळे. अवघड आहे का तुम्हाला? म्हणा सगळे, भीमरायाची आम्ही लेकर, या भीमरायाची आम्ही लेकर. म्हणा, तुम्हाला म्हणायला काय प्रॉब्लेम असेल तर मी आत्ताच म्हणतो. हे तुम्ही का म्हणा, तुम्ही माझ्यापेक्षा भारी म्हणून तुम्हाला बोलतो, कारण तुम्हाला कोण संधी देणार आहे सगळ्यांना मला वाटत नाही, तर वेळ नाही पूर्ण. म्हणून तुम्ही सगळेच गा. परत म्हणा, भीमरायाची आम्ही लेकर. जो म्हणत नाही त्याला रामायची शपथ. भीमरायाची आम्ही लेकर, रमाई आमची आई, कल्याणाचा मार्ग दावणी वाहिले बुद्धांच्या पायी. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. मला वाटतं का अवघड आहे का मी बोलतो ते. हे मी लिहिलंय बरं का, कुणाचं तरी म्हणत नाही, मी लिहिलंय. तर जोरात म्हणा तुम्ही. हा, भीमरायाची आम्ही लेकर, रमाई आमची आई, कल्याणाचा मार्ग जाऊनी वाहिले बुद्धांच्या पायी. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि.
तथागतांची मंगलवाणी तथागतांची मंगलवाणी ज्योतिबाची अशी लेखनी कबीर सांगे दोया मधुनी मानवतेची गाणी त्रिसरणाचे करता चरण हे जीवन मंगल होई कल्याणाचा मार्ग दावणी वाहिले बुद्धांच्या पायी बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. बबन दादा, मानवतेच्या तृषार्थ ओठात करुणेचे थेंब धम्माच्या रूपाने पेरले बुद्धाचे ध्यानको धम्माच्या रूपाने पेरले बुद्धाचे ध्यानको. यानंतर मी सर्व कवींचा सत्कार करते आहे. सर्वप्रथम मी सर्व कवींना मी निमंत्रित आणि पाचारण करते. सर्वप्रथम डॉक्टर अविनाश मनवर सर यांनी आपला सत्कार घ्यावा कृपया. विठ्ठल दादा. टाळ्यांचा आवाज होता. जखडबंद पायातील साखळ दंड तडातड तुटले तू ठोकताच दंड. जखडबंद पायातील साखळ दंड तडातड तुटले तू ठोकताच दंड. झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे. झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे. काल कवडी मोल जिनेवा म्हणजे होते आज जुळे जगताशी प्रेमाचे नाते. काल कवडी मोल जिनेवा म्हणजे होते आज जुळे जगताशी प्रेमाचे नाते. बुद्धाकडे जग हे वळे भीमा तुझ्या जन्मामुळे. बुद्धाकडे जग हे वळे भीमा तुझ्या जन्मामुळे. उद्धरली कोटी पुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. धन्यवाद. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.